नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत. आपण बीड तालुक्यातील नेकनूर पासून काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या कसंबर परिसरामध्ये सध्या स्थित असलेल्या आपला परिवार वृद्धाश्रमामध्ये पोहोचलोय. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या आपला परिवार वृद्धाश्रमात अनेक वृद्ध जे आहेत, ज्यांना कुणाला मुलं सांभाळत नाहीत, वेगवेगळ्या अडचणींमुळे या ठिकाणी हे सर्व वृद्ध लोक दाखल झालेले आहेत. या सर्वांचं वेगवेगळं दुःख आहे. मात्र एकाच ठिकाणी या सर्वांना मनीषाताई पवार, सुनील पवार आणि हे दोन त्यांचे जोडपे जे आहेत ते या ठिकाणी त्यांना सांभाळतात, त्यांचा पूर्ण सांभाळ करतात, सर्व गोष्टींची त्यांची काळजी घेतात. हॉस्पिटल असेल किंवा आताचं जे त्यांचं वय आहे, या वयामध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज भासते त्या सर्व गोष्टी या ठिकाणी देतात. माझ्यासोबत आजी येते, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजी, काय नाव तुमचं आणि कोणतं गाव आहे तुमचं? गवळणबाई विश्वनाथ मोरे, मांडवा, सारोळ. तालुका कोणता आहे? वाशी तालुका. वाशी तालुक्यातून येतो. तुम्हाला आता काय आजार आहेत किंवा काय तुम्हाला अडचणी? काय हातापायाला खाजवत आहे आणि तुम्हाला डोळ्याने दिसतं का? नाही ना, काहीच दिसत नाही. काय नाही, 10 वर्ष झालं. मग इथं कसं सांभाळ करतात तुमचा? कोण सांभाळतं तुम्हाला इथं? मला होय, मनीषाबाई पवार आणि सुनील पवार ही माझी लेकर आहेत. तुम्ही वाशी तालुक्यातून येता, तुम्हाला मुलं आहेत का किंवा तिथं कुणी आहे का तुमच्या गावामध्ये आता? सासवाडीत लेकर राहतोय. लेक? हो, डोंज्याला. मग तुमचा लेक आहे तर तुम्हाला ते सांभाळत नाही का? नाही सांभाळत. कधीपासून? आता वर्ष झालं सांभाळत नाही. काय का सांभाळत नाही? काय काय म्हणतो ते? मी आपली शेती इकली, त्याने मग त्याला म्हणले मला तुला शेतात पुरायचे का, खवाटलं खाण्याचं, जरा कुठं जायची. मग आला ते, आले चाकवडवाडीला. चाकवाडी इथं आले निनगुरा, ते बाप्पाने आणून सोडे इथं. कोणी? कोणत्या? ते निनगुरामध्ये ते बाप्पा येतं, त्यांचं काही मला आणणं येत नाही. मी मठात होते बसलेली, ते देवाच्या पाया पडाय आलं. मी बाहेर होते, असं ते म्हणले का आजी कुठे जायचे? म्हणलं मला लेक संभळीत नाही, मला आश्रम मध्ये जायचे, इथं कुठतरी आश्रम आहे म्हणते. मग त्यांनी रिक्षा करून मला आणून सोडायचं. आता इथं किती दिवसापासून राहतात तुम्ही? मला आता 9 महिने होते. मग तुम्हाला आता सांभाळण्यासाठी तुमचा लेक कधी फोन करतो का किंवा तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही? फोन नाही, फिन नाही, काय नाही. मग आता सांभाळणार पण नाही म्हणला ते? कोण का हेच लेकर सांभाळणार? सगळी काळजी घेतात तिथं? सगळी, खायची प्यायची, लता कपडा, काही सुद्धा कमी नाही. एक केसभर सुद्धा काहीच कमी नाही. साबण, सोडा, 2 टाइम चहा, 1 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, काही कमी नाही साहेब. तुम्हाला एक मुलगा आहे, मुली आहेत का? नाही, फक्त एक मुलगा? एकच मुलगा. मग एकुलता एक मुलगा होता, त्याचा तुम्ही तर लाड केला असेल, लहानपणी खूप सांभाळला असेल. करायचं काय, त्याला माहिती असं देवाला, काय करा. काय काय केलं त्याला सांभाळायसाठी तुम्ही? मस्त केलं, पण आता कोण जाणतंय, बायकाच्या हातात गेलेलं का असतंय सर. म्हातारी माणसं जीवावर यायच्या सांभाळायची. काय केलं तुमच्या मुलगा झाल्यावर? तुम्ही त्याला सांभाळलं असेल एवढं वर्ष, काय काय काम केले तुमच्या काळामध्ये तुम्ही? असं समजा सोडून द्यायचं आणि सांगून त्याचा फायदा तरी आहे का? तरी तुमच्या काळात काय काम होते? काय होते, गटाड खाजायचे होते, दुष्काळ होता, खाय मिळत नव्हतं, उमराच्या दोड्या भाज्या खायच्या, असलं होतं. म्हणजे सरकारने जी योजना काढली होती 1972ला दुष्काळ पडलेला, ते खड्डे खोदायचे, ते सगळे काम केले तुम्ही? हा, सगळे केले. ते करून सगळं तुम्ही त्या मुलाचा सांभाळ केला? हो. आता किती वय आहे मुलाचं? मुलाचं वय असेल, त्याला 2 पोरं आणि 1 पोरगी. पोरगी लेकरवाडी, पोरांची लग्न नाही झाले अजून, 50च्या आतलंच असेल. सून नातवंड काय म्हणतात तुम्हाला? नातवंड नाही, तिथं सुनलंय आगूच आहे, सांभाळीत नाही, काय करावं. मग ते ऐकत असतील आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून, काय सांगायचंय का पोराला? काय तुमचं ऐकलं तर सांगा. तुम्हाला काय सांगायचंय का त्यांना? मला नाही, मला ही सवा म्हणते, ही मोठ माझी सुद्धा माझी हितच होणार.
नाही ऐकल्यावर काय जावा, कसं सांगावा, काय सांगावा, मग सांगा देव तुम्हीच. फोन नाही, फिन नाही, काय करीत नाही मी. फोन नंबर आहे तरी मी करीत नाही. आता तुम्ही एवढं सगळं कष्ट केलेलं सांगितलं, तुमच्या मुलाला लहानाचं मोठं केलं, मग आज तुम्हाला इथे येण्याची वेळ आली, काय वाटतं? काय करायचं? एवढं सगळं तुम्ही मुलासाठी केलं, मग आता तुम्हाला ज्या वेळेला सांभाळायची खऱ्या आधाराची गरज होती, त्यावेळेलाच तुमचा मुलगा, सून, नातवंड तुमच्या सोबत नाही. आजकालच्या या जगात हे असं सगळं सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? काय करावं? लोक नाही, काही सुद्धा नाही. खायला कमी नाही, प्यायला कमी नाही, लता कपड्याला नाही, काय नाही बाबा. लेकराच्या वरलं सांभाळ. पण तुमची ज्या वेळेला गरज होती मुलाला लहान असताना, त्यावेळेला तुम्ही त्याला हाताच्या फोडावाने सांभाळला असेल. आज तुम्हाला गरज होती ना त्याची ह्या वयात. काय करावं? गरज आहे ना त्याची, गरज त्याला आपली गरज नाही, त्याला करावं काय? या आजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. हे दुःख आपल्या सारख्या कोणालाही न समजण्यासारखं आहे, समजण्याच्या पलीकडचं दुःख आहे. आणि या वृद्धाश्रमामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्या दुःखाच्या कहाण्या वेगवेगळ्या आहेत. अनेकांना कुणाची मुलं सांभाळत नाहीत, अनेकांना दिसत नाही, या आजींना सुद्धा काहीच दिसत नाही. आणि यांना खरं तर या वेळेला त्यांच्या मुलाने सांभाळण्याची गरज होती. एकुलत्या एक मुलाला त्यांनी लहानाचं मोठं केलं, काबाड कष्ट करून त्यांना मिळेल ते काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. दुष्काळात त्यांनी खड्डे खोदले, सगळं काही केलं मुलासाठी. मात्र आज ज्या वेळेला त्यांना खऱ्या अर्थाने मुलाच्या आधाराची, सुनाच्या, नातवंडांच्या, या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे, त्यावेळेला त्यांना ते सगळं काही मिळत नाही. त्यांचं दुःख हे शब्दात न सांगण्यासारखं आहे. यामुळे या ठिकाणी आपला परिवारच्या त्यांना मोठा आधार आहे. आणि या ठिकाणच्या आपल्या परिवारची जी संपूर्ण टीम आहे ती अशा सर्व लोकांना सांभाळते. खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे, जे शब्दात हे काम सुद्धा न सांगण्या इतकं मोठं आहे. मात्र या ठिकाणचे जे आत्ताचे आजी आजोबा आहेत त्यांना स्वतःचीच लेकरं सांभाळत नाहीत. एवढं मोठं दुःख आणि या पलीकडचं दुःख यापेक्षा मोठं काय असू शकतं, हा खरा प्रश्न आहे. आपण हे 2018 पासून सुरू केलेलं आहे. आणि आता आपल्याकडं एक 28 ते 30 लोक आहेत ज्यांना की मुलं बाळ नाहीत, किंवा जे अंध आहेत, अपंग आहे. एका दुसरा असा आहे की त्यांना मुलं बाळ आहेत पण ते रोजच पिऊन येऊन हाणमार करतात. असे आपल्याकडे एक 2-4 आजी आजोबा आहेत. आणि इथं आपल्याला मदतीचं म्हणाल तर आम्हाला आपलं एक तर तुम्ही बघितलं की गावापासून बरंच लांब आहे, आतमध्ये 1.5 किलोमीटर. तर आम्हाला रोजच या ठिकाणी मदती येतीलच असं नाही. तर कुणाचा वाढदिवस असेल किंवा पुण्यतिथी असेल, अशा निमित्ताने आपण या ठिकाणी मदत देऊ शकता, जेणेकरून आम्हाला हे काम करायला अजून सोपं जाईल.